जगीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान, विष्णुपंतांचं नाव घेते, बोला जय जय हनुमान. वट सावित्री हाच पती जन्मोजन्मी भेटो म्हणून हिंदू संस्कृतीच्या स्त्रिया आज वडाची करतात पूजा. तर गावरान 90 तुम्हाला एक खास असा कार्यक्रम दाखवणार आहे. हिंदू संस्कृती आणि त्याच्या परंपरा या माध्यमातून सनातन संस्कृती टिकवायचा हा खरोखर चांगला प्रयत्न आहे. गावरान 90च्या माध्यमातून आज वटसावित्री कोण्या पद्धतीनं साजरी होते ते तुम्हाला भेटणार आहे. आणि विशेष म्हणजे त्या ज्या महिला मंडळी आहे याच्यासोबत आपण चर्चा करून त्याला विचार बाबा 7 जन्म एकदम मोगऱ्याच्या झाडाला लागीचा वेडा, मोगऱ्याच्या झाडाला लागीचा वेडा, घनश्यामरावांचं नाव ते बदल माझ्यासोबत. कंस पक्षाने मोती गिळावे, मनोज रावांचे सारखे पती 7 जन्मी मिळावे. वडपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने आणला परत सत्यवान, मनोहरांसारखे पती मिळाले, मी खरोखरच आहे भाग्यवान. अयोध्येत राम, सुरेशरावांचे चरण हेच माझे चारही धाम. जगीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान, विष्णुपंतांचं नाव घेते, बोला जय जय हनुमान. सूचना आहेत आमच्या ताई. तुम्ही एवढं मोठं आपल्या संस्कृतीचं पालन करण्यासाठी वटपौर्णिमा सण साजरा करताय, पण आजकाल जी नवीन पिढी आहे की राजा यायला काहीच समजत नाही. यायला तुमचा कोणता सल्ला आहे का जी? मी अर्चना म्हणत आहे की आणि ज्या सौभाग्यवती स्त्री आहे त्या वडाचं पूजन करतो, याच्या मागे काहीतरी शास्त्रीय सुद्धा कारण आहे. आणि सर्वांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपली हिंदू संस्कृती जपली पाहिजे. वडाचं झाड हे नुसतं सत्यवान सावित्री या कथेला अनुसरून बाया पूजा करत नाही, तर ते वडाचं झाड आपल्याला खूप सारा ऑक्सिजन देतं, त्याच्यामुळं आपल्याला खूप सारी सावली मिळते, त्याच्यापासून खूप सारे फायदे आहेत. म्हणून हिंदू संस्कृतींनी जे काही सणवार वगैरे येतात पुढच्या पिढीने ते सगळे जोपासले पाहिजे. हेच मला सांगावंसं वाटतं सगळं. वटपौर्णिमेचा सण आहे, तर कोणता एखादा वसा तुम्ही मनात घेऊन इथून जाणार आहे बा? मी वटसावित्री या सणानिमित्त सर्वांना एकच सांगू इच्छिते की प्रत्येक महिलांनी, मुलांनी, सर्वांनी एक तरी झाड लावायचा असा काहीतरी संकल्प केला पाहिजे. कारण आज आपल्याला झाडांची, सावलीची खूप नितांत आवश्यकता आहे. म्हणून नुसतं सौभाग्यासाठीच हा सण नाही आहे, तर सर्वांनी
प्रत्येक याने एक झाड तरी लावलं पाहिजे आणि आपला निसर्गाचं रक्षण केलं पाहिजे हेच सांगू इच्छिते. तर माझ्यासोबत आणखीन एक ताई आहे. ताईनं खतरनाक नाव घेतलं की बुवाच्या चरणी चारोधाम. ताई, हे खरोखर संस्कृती पुढे जपल्या जाईल का? आजकाल तर वानिरा आपल्या हिंदू संस्कृतीच्या लहान लहान कपडे इंस्टाग्रामनं सत्यानाश होईल बा. सत्यानाश होऊन राहिलेलंच आहे, कारण हे आपल्या घरातील आईवडिलांनीच हे संस्कार, आईवडिलांनीच आपल्या मुला मुलींना हे करावं. हां. याच्यासाठी घरातीलच सगळे संस्कार व्यवस्थित असायला पाहिजे, म्हणजे ही संस्कृती चालत राहील. तर माझ्यासोबत आमच्या आणखीन एक गुरवताई आहेत. गुरवताई, हिंदू संस्कृतीचं पालन करायचं म्हटलं की सारे सणवार साजरे करायला लागतात. तर वटपौर्णिमा आहेच बा, तर याशिवाय तुम्ही सामूहिक कोणते कोणते आपले सण त्योहार एकत्र बाया येऊन साजरा करता? आपला हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो हां आणि ते गोकुष्टमी, हां सर्व सण आपले ह्या बाया आम्ही केंद्रात मिळून हां आमचा ग्रुपच आहे, हां तर सगळे आम्ही म्हणजे कार्यक्रम करतो इथे. हां. वटपौर्णिमेचा सण होता. गावरान 90वर तुम्हाला दृश्य दाखवलं मी. श्री स्वामी समर्थ केंद्रातून या ठिकाणी वटाची बायानं मस्त पूजा केली आहे. एक ताई बोलता बोलता मस्त त्यांनी सांगितलं की बाबा नुसतं वटाची पूजाच करणं आवश्यक नाही, तर वटवृक्ष संवर्धन करणं काळाची गरज आहे. एक तर कसं झालं, जमाना भल्ला ॲडव्हान्स झाला राजे हो. निरा सोशल मीडियानं संस्कृत्या होऊन राहिला सत्यानाश. पण जे सध्या पिढी आहे की नाही, हे पिढी संस्कृती ठेवायचा जपण्याचा करता प्रयत्न. हाच पती सातो जन्म भेटो या ध्येयपूर्तीसाठी ह्या बाया वटाच्या पूजा करतात. पण आता टाईम इतका खराब यायला तुम्हाला सांगतो मी, अरे 1-2 महिन्यात पुरी चालल्या, थांबत नाहीत. येले पळून जायच्या वक्ती तुम्हाला सांगतो, ॲटो ड्रायव्हर चालते, काम करणारं चालते, मजुरी करणं चालते. हे त्याचं लव्ह मॅरेज असलं तर, आणि लग्न जर ठरवून करायचं म्हटलं की नाही, येले नोकरीवाला पाहिजे, त्याच्या घरी वावरधुरा पाहिजे, त्याचा फलाट पाहिजे. हे खरीखुरी बातमी. हिंदू संस्कृती टिकवायची असेल तर या बाया देऊन शिका. हे खरीखुरी बातमी पाहायला भेटली तुम्हाला फक्त गावरान 90वर.